शिकणार आहोत आणि ते पण पाटीवर शिकणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने, खूप इझी मेथडने शिकणार आहोत. ठीक आहे. फक्त छोट्याशा जसं आपण टेन्स शिकलेलो आहोत त्याच पद्धतीने जर ॲक्टिवचे पॅसिव्ह करताना किंवा पॅसिव्हचे ॲक्टिव्ह करत असताना जे काही फॉर्म्युलेज आहेत आणि तेही फॉर्म्युलेज कशानुसार आहेत माहिती आहे का? आपण टेन्स शिकलेलो आहोत तर टेन्सनुसारच ते फॉर्म्युले आहेत. म्हणजे काही आपण म्हणतो की ॲक्टिवचे पॅसिव्ह व्हॉईस करताना खूप मोठा असा बदल होतो. काय बदल होतो हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपल्याला ती प्रोसेस कशी वाटते की अरे बापरे खूप अवघड आहे, हे वाक्यच मला कळालं नाही, ह्याचं कसं करायचं पॅसिव्ह व्हॉईस हेच लक्षात येत नाही. आणि जर पॅसिव्हच दिलेलं असेल तर त्याचं ॲक्टिव्ह कसं करायचं कळतच नाही, हो की नाही? तर त्यासाठी काय आहे, ॲक्टिवचे पॅसिव्ह करताना टेन्सनुसार जायचं. टेन्सनुसार म्हणजे आपण पाहणारच आहोत, पण टेन्सनुसार म्हणजे सिम्पल प्रेझेंटमध्ये आता आपण टेन्स शिकलेलो आहोत त्यामुळे कोणत्या टेन्समधलं वाक्य काय आहे हे आपल्याला नक्कीच कळतं, हो की नाही? समजतं ते. मग त्याच्यामध्ये काय बदल होतो जेव्हा आपण ॲक्टिवचं पॅसिव्ह करतो तेव्हा नक्की काय बदल होतो हे जर लक्षात आलं तर खूपच सोपं आहे. ॲक्टिवचं पॅसिव्ह मी पण हे माझ्या लहानपणी म्हणजे मी 10वीत असताना मी हे शिकलेलं आहे. तर त्यानुसार मी आता त्याच पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. ते टेन्स तेव्हाचे टेन्स माझ्या आत्ताला तेव्हाचे ॲक्टिव्ह पॅसिव्ह माझ्या आत्ताला अजूनपर्यंत लक्षात आहे, कारण त्या फॉर्म्युलाजमुळे. तेच फॉर्म्युले तुम्ही जर फॉलो केले तर तुम्हीही कधीही विसरणार नाही ॲक्टिवचे पॅसिव्ह करायला. त्यासाठी मी मुद्दामून पाटी घेतलेली आहे, वही पेनवर मी रफ केलेला आहे. तर त्यानुसार पाटीवर मी का घेतलेलं तर कारण ते खूप इझी पद्धतीने मला प्रत्येक टेन्स आपण पाहणार आहोत, प्रत्येक टेन्समधलं वाक्य आपण पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात ते, त्यामुळे पाटीचा वापर केलेला आहे. खूप सोपं आहे, समजून घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांनाही तो शेअर करा. जर तुमच्या लक्षात आलं अरे हे तर खूप सोपं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ठीक आहे. चला आता मग पाहूया ॲक्टिवचे पॅसिव्ह. ॲक्टिवचे पॅसिव्ह म्हणजे आता इथे पहा, ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे काय? ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा असतो तो कर्ता. कारण जी ॲक्टिव्ह व्हॉईस आपण क्रिया करतो, कोण क्रिया करतो ह्याला महत्त्व आहे ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये. आता इथे पाहूयात, रमेश सोल्ड हिज ओल्ड गोल्ड. हे झालं सब्जेक्ट. जेव्हा आपण ॲक्टिवचं पॅसिव्ह करतो तेव्हा सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट हे ओळखताच आलं पाहिजे. ठीक आहे, लक्षात आलं? त्यानंतर पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग म्हणजे ह्याच्यात सगळ्या महत्त्व कुणाला जातं? कर्माला जातं, म्हणजेच ऑब्जेक्टला. सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणजे सब्जेक्ट, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. सगळं महत्त्व किंवा त्या वाक्यातलं महत्त्व कुणाला जातं? ऑब्जेक्टला जातं. आलं लक्षात? आता आपण वरचंच वाक्य खाली घेऊया. रमेश सोल्ड हिज ओल्ड गोल्ड. त्याचं मी काय केलं? पॅसिव्हमध्ये केलं. काय आला पहिला? ऑब्जेक्ट घ्यायचा, कारण सुरुवात आपली काय आहे? पॅसिव्ह म्हणजेच कर्माने सुरुवात आहे, म्हणून काय लिहितो आपण पहिला? ऑब्जेक्ट. हिज ओल्ड गोल्ड वॉज सोल्ड बाय रमेश. लक्षात आलं? आता इथे चेंजेस काय झालेलं आहे? सोल्ड इथे वॉज आलेलं आहे आणि बाय आलेलं आहे. तर हे कसं आलेलं आहे ते आपण पाहूया. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे जेव्हा आपण ॲक्टिवचे पॅसिव्ह करतो तेव्हा हे जे प्रोनाउन्स आहेत ह्या प्रोनाउन्समध्ये सुद्धा काय होत असतो? बदल होत असतो. कारण हा सब्जेक्ट असतो. हा सब्जेक्ट जेव्हा पॅसिव्हकडे जातो तेव्हा काय होतं? त्याच्यामध्ये बदल होतो. आता मराठीत तुम्हाला उदाहरण देते मी म्हणजे लक्षात येईल. शिकारीने हरणाला मारले. शिकाऱ्याने हरणाला मारले. लक्षात आलं? म्हणजेच काय? त्याच्यात महत्त्वाचं काय? कर्ता. हे झालं ॲक्टिव्ह व्हॉईसमधलं वाक्य. शिकाऱ्याने हरणाला मारलं. पण आता तेच जर मला पॅसिव्हमध्ये करायचं असेल तर हरिण मेला शिकाऱ्याकडून. लक्षात आलं? हरिण
मेला शिकाऱ्याकडून किंवा हरिण मारला गेला शिकाऱ्याकडून. म्हणजे माझा ॲक्टिव्हमधला पहिला शिकारी हा पॅसिव्हमध्ये कुठे गेला, शेवटला गेला. आणि जो ऑब्जेक्ट होता हरिण, तो कुठे आला, सुरुवातीला आला. लक्षात आलं? कुणाकडून, तर शिकाऱ्याकडून. म्हणून जेव्हा आपण हे फर्स्ट प्रोनाउन वापरतो तर त्याचं काय येतं, सेकंड फॉर्म तिथे वापरला जातो. त्यामुळे हे इथे लिहिले पहा, पाठ करणे गरजेचंच आहे, कारण हा चेंज खूप मोठा आहे. इथे जर तुम्ही चुकलात तरी तुमचं वाक्य काय होतं, तिथे चूक धरलं जातं. त्यामुळे हे पण महत्त्वाचं आहे. आता इथे यूचं यूच राहता, युवर होत नाही. आता आपण पाहूया टेन्सनुसार जाऊयात आपण. आता पहिला आपण घेऊया सिम्पल टेन्स. आपण पाहूया सिम्पल टेन्स. आता सिम्पल टेन्सचं ॲक्टिव्हमधील वाक्य पॅसिव्हमध्ये कसं होतं, जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये सेंटेन्स दिले जातं तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही ते सेंटेन्स कोणत्या टेन्समधलं आहे हे फाइंड आउट करा. लक्षात आलं? ते सेंटेन्स कोणत्या टेन्समधलं आहे हे फाइंड आउट करा. आता इथे आपण एक वाक्य घेऊयात. ही रिसीव्ह अ लेटर. ही रिसीव्ज अ लेटर. वाक्य कोणत्या टेन्समधलं आलं? आता इथे लक्षात आलं असेल तुमच्या, इथे काय झालेलं आहे, यस लागलेला आहे. म्हणजे हे टेन्स सिम्पल टेन्समधलं आहे. ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्हमध्ये करायचं आहे. मग काय होईल, ह्यातला पहिला काय शोधायचा आहे, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, कारण ह्यांचीच आदलाबदल होत असते, हो की नाही. म्हणून ही झाला सब्जेक्ट, रिसीव्ह झालं वर्ब आणि अ लेटर झालं ऑब्जेक्ट. लक्षात आलं? ही रिसीव्ज अ लेटर. आता ह्याचं काय करायचं आहे, आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे. पॅसिव्हमध्ये काय होत असतं, पहिला काय येतो, ऑब्जेक्ट. आता मी इथे पहिलं तुम्हाला सूत्र लिहून देते, म्हणजेच फॉर्म्युला. काय येणार पहिला आपला फॉर्म्युला, ऑब्जेक्ट, वाक्य सिम्पल टेन्समध्ये आहे म्हणून इथं येणार इज, आर किंवा एम. एम इज आर, टू बीचं रूप येणार. काय येणार, कारण इथे आपण पॅसिव्हमध्ये करतोय वाक्य, ठीक आहे. त्यामुळे एम इज आर इथं वापरलं जाणार आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा ऑब्जेक्ट सिंग्युलर असेल तर तुम्ही टू बीचं रूपसुद्धा सिंग्युलर वापरायचं आहे. जर तुमचं ऑब्जेक्ट प्युरल असेल म्हणजे अनेक वचन असेल तर तुम्ही टू बीचं रूप अनेक वचनच वापरायचं आहे. लक्षात आलं? इज किंवा आर हे ऑब्जेक्टवरून ठरवायचे. त्यामुळे ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V3. आता इथे प्रेझेंट कंटिन्युअस जरी असला तरी पण इथे व्हर्बचं तिसरंच रूप वापरलं जातं. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करताना व्हर्बचं तिसरं रूप वापरतात. त्यानंतर येणार आहे तुमचा बाय पॅसिव्हमध्ये असतं. त्यानंतर येणार आहे सब्जेक्ट. लक्षात आलं? ऑब्जेक्ट, टू बीचं रूप प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता ह्या फॉर्म्युला वापरून आपण वरचं वाक्य खाली करूयात, सोडूयात. काय येईल वाक्य, ऑब्जेक्ट कोणता आहे आपला, अ लेटर. अ लेटर. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी, एम इज आर. आता इथे सिम्पल प्रेझेंट ऑब्जेक्ट कोणता आहे, सिंग्युलर आहे म्हणून मी काय वापरणार, इज वापरणार. अ लेटर इज रिसीव्ह
रिसिव्हचा थर्ड फॉर्म काय येणार आहे? रिसिव्ड. रिसिव्ड प्लस बाय कुणाकडून? ही. आता हीचं काय होणार आहे? हिम. हिचं काय होणार? हिम. झालं वाक्य तयार. अ लेटर इज रिसिव्ड बाय हिम. लक्षात आलं. सिम्पल टेन्समध्ये कोणता फॉर्म्युला वापरला आपण? ऑब्जेक्ट, टू बीचं रूप, V3 बाय अँड सब्जेक्ट. हा फॉर्म्युला वापरून काय केलं आपण? ॲक्टिव्हचं पॅसिव्ह केलं. लक्षात आलं. पण वाक्य जर पॅसिव्हमध्ये असेल तर? आता मी तुम्हाला पॅसिव्ह वाक्याचं ॲक्टिव्ह करायला सांगते हां. आता इथे काय येणार आहे? पॅसिव्हचे ॲक्टिव्ह. काय करायचं आपल्याला? पॅसिव्हचे ॲक्टिव्ह करायचं आहे. आता एक उदाहरण घेऊयात आपण. ॲन इंटरेस्टिंग नॉवेल. An interesting novel is read by me. आता इथे वाक्य काय दिलंय? An interesting novel is read by me. वाक्यामध्ये बाय आलेला आहे. याचाच अर्थ वाक्य काय आहे? पॅसिव्ह टेन्समध्ये आहे, हो की नाही? याचाच अर्थ काय? वाक्य पॅसिव्ह टेन्समध्ये, आता पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आहे. ह्या पॅसिव्ह व्हॉईसचं आपल्याला काय करायचं आहे? ॲक्टिव्ह करायचं आहे. म्हणून आता इथे ऑब्जेक्ट लक्षात काय येईल? ऑब्जेक्ट जसं आपण ह्याला केलं होतं त्या पद्धतीने काय येणार? हा ऑब्जेक्ट. रीड काय येणार? वर्ब. बाय मी काय येणार? सब्जेक्ट. जसं हिचं हिम झालं, हिचं हिम झालं, त्याच पद्धतीने आता हे रिटर्न जाणार आहे माघारी. मी काय होणार आहे? रिटर्न जाणार आहे. मग मीचं काय होणार? आय. मीचं काय होणार? आय. आय. इथे वर्बचं कितवं रूप दिलेलं आहे? तिसरं रूप दिलेलं आहे. आपण ते काय करणार आहोत? इथे वापरणार आहोत. रीड. पण माघारी फिरतोय हां आपण. जसं पुढे गाडी गेली आपली, तीच गाडी आता आपल्याला रिव्हर्स घ्यायची आहे. त्यामुळे काय येणार आहे पहा. आय रीड. इज येणार आहे का आता? बाय मी काढून टाकला. इज येणार आहे का आता? नाही, कारण मला ॲक्टिव्ह करायचं आहे. इज ॲन इंटरेस्टिंग नॉवेल. लक्षात आलं. आय रीड ॲन इंटरेस्टिंग नॉवेल. लक्षात आलं. काय केलं आपण? ॲक्टिव्हचं पॅसिव्ह केलं. इथे काय केलं? पॅसिव्हचं ॲक्टिव्ह केलेलं आहे. लक्षात आलं तुम्हाला? सिम्पल टेन्समधला हा ॲक्टिव्हचं व्हॉईस लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअसचं पाहूयात. आता कशाचं पाहायचं आहे? कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअसमधला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं आहे आपल्याला. एक्झाम्पल घेऊयात. मगाचंच वाक्य घेऊयात आपण. ही इज
receiving a letter. He is receiving a letter. हे वाक्य काय आहे? प्रेझेंट कंटिन्युअस मधले, कारण वाक्यामध्ये इज पण आलेलं आहे आणि व्हर्बला ING पण आहे. त्यामुळे वाक्य आपल्याला काय लक्षात काय दाखवतं? हा कोणता टेन्स आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता ह्याचं आपल्याला काय करायचं आहे? पॅसिव्ह करायचं आहे. ठीक आहे. आता ह्याचा फॉर्म्युला काय येणार आहे पहा. सब्जेक्ट, व्हर्ब आणि अ लेटर काय झाला? ऑब्जेक्ट झाला. ऑब्जेक्ट प्लस काय येणार आहे? इज किंवा आर, बीन, बीइंग. काय लागणार आहे पुढे? इज बीइंग किंवा आर बीइंग प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. लक्षात आलं? ऑब्जेक्ट, इज बीइंग किंवा आर बीइंग, वर्ब 3 बाय अँड सब्जेक्ट. फॉर्म्युले लिहून ठेवा, खूप उपयोग होईल त्याचा. लक्षात आलं? आता आपल्याला काय करायचं आहे? पॅसिव्ह करायचं आहे. कसं येईल मग वाक्य? ऑब्जेक्ट काय आहे? अ लेटर. अ लेटर काय येणार आहे आता इथे? इज लेटर हे सिंग्युलर आहे म्हणून इज बीइंग येणार. इज बीइंग. त्यानंतर व्हर्बचं तिसरं रूप, व्हर्ब रिसीव्हचं काय येणार? रिसीव्ड येणार. मग अशी पाहिलं ना आपण. रिसीव्ह. त्यानंतर काय? बाय. त्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? ही. हिचं काय होणार आहे? हिम. हिचं काय झालं? हिम. अ लेटर इज बीइंग रिसीव्ड बाय हिम. लक्षात आलं? आता आपण काय करूया? पॅसिव्हचं ॲक्टिव्ह. पॅसिव्हचे ॲक्टिव्ह. अ लेटर आर लेटर्स. आता मी इथे मुद्दा म्हणून काय करते आहे? तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो प्युरल फॉर्ममध्ये घेते. अ लेटर्स आर बीइंग डिलिव्हर्ड by her. Letters are being delivered by her. आता बाय आलेला आहे म्हणजेच पॅसिव्ह व्हायचं आहे. आता काय करायचं आपल्याला? पहिलं काय फाइंड आउट करायचं आहे? सब्जेक्ट, ऑब्जेक्ट अँड वर्ब. हा काय झाला? ऑब्जेक्ट, कारण आर बीइंग आलेला आहे. त्यानंतर डिलिव्हर काय झाला? हा वर्ब. हर काय झाला? सब्जेक्ट. आता वाक्य काय होईल पहा. हरचं काय होणार आहे? शी. हरचं काय होणार? शी. वाक्य प्रेझेंट कंटिन्युअसमधलं आहे. कशावरून ओळखलं आपण? आर बीइंग आलेलं आहे म्हणून. म्हणून आपल्याला हे वाक्य जे ॲक्टिव्ह करायचं आहे ते कोणत्या टेन्समध्ये करायचं आहे? प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये करायचं आहे. त्यामुळे शी काय झाला? सिंग्युलर झाला म्हणून आरचं काय झालेलं आहे? इज झालेलं आहे. इज डिलिव्हरिंग अ लेटर्स. लक्षात आलं? ॲक्च्युली ते येणार नाही ना, इथे द येणार. द लेटर्स, अ लेटर्स, द येणार. द इथे पण द होणार, कारण जेव्हा आपण अनेक असतात तेव्हा वापरत नाही. लक्षात आलं? काय झालं आता हे? द लेटर्स आर बीइंग डिलिव्हर्ड बाय हर. शी इज डिलिव्हरिंग द लेटर्स. ठीक आहे.
आता आपण पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स. लक्षात येते का तुमच्या? आता आपण पाहूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं ॲक्टिव्हचं पॅसिव. गर्ल has click selfie. क्लिक सेल्फी. हे काय झालं? वाक्य कोणत्या टेन्समधलं झालं? प्रेझेंट परफेक्ट, कारण वाक्यामध्ये हॅज आलेलं आहे आणि व्हर्बचं तिसरं रूप वापरलेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट फाइंड आउट सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. आता ह्याचं सूत्र काय आहे पहा. फॉर्म्युला काय येणार आहे? ऑब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन. तो बीन वेगळा आणि हा बीन वेगळा. हां, प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. लक्षात आलं? आता ह्यानुसार काय करायचं आहे? वरचं वाक्य पॅसिव करायचं आहे. पहिलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय येणार आहे? सेल्फी. सेल्फी काय आहे? सिंग्युलर आहे, म्हणून काय आलं इथे? हॅज. हॅज बीन. वर्बचं तिसरं रूप क्लिक्ड. क्लिक्ड बाय गर्ल. लक्षात आलं? सेल्फी हॅज बीन क्लिक्ड बाय हर. आता आपण काय करूयात? पॅसिवचं ॲक्टिव्ह करूयात. grabs have been drawn by Rahul. Graphs have been drawn by Rahul. वाक्यामध्ये हॅव बीन आलेलं आहे आणि बाय आलेलं आहे, म्हणजे वाक्य पॅसिवमधलं आहे. आपल्याला ते काय करायचं आहे? ॲक्टिव्ह करायचं आहे. काय येणार? पहिला सब्जेक्ट राहुल. राहुल काय? सिंग्युलर. हॅवचं काय होणार आहे? हॅज ड्रॉन. वर्बचं तिसरं रूप राहुल हॅज ड्रॉन ग्राफ्स. राहुलने आलेख काढलेत. आलं लक्षात? ह्या पद्धतीने काय झालेलं आहे? प्रेझेंट टेन्समधले आपण ॲक्टिव्हचं पॅसिव पाहिलं किंवा शिकलेलो आहोत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया पास्ट टेन्समधले ॲक्टिव्हचं पॅसिव किंवा पॅसिवचं ॲक्टिव्ह पाहूयात.